नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला महत्त्वाचा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काजलचं आयुष्यच बदलून जाणार असा ट्विस्ट. काजल आणि सोहम बोलत असताना तिथे रजनी येते आणि रजनी मग विचारू लागते, तुमच्या दोघांचं काय टॉप सिक्रेट बोलणं चालू आहे? हल्लीची मुलं फार टॉप सिक्रेट बोलतात बाबा, आम्हाला तर काही सांगतच नाही. काजल, तू तर माझी मैत्रीण आहेस ना, तू मला सांगू शकतेस तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं चाललं आहे? त्यावेळेला सोहम म्हणतो, आई मी ना माझ्या नात्याबद्दल एक निर्णय घेतला आहे, मला ते सगळ्यांसमोर सांगायचं आहे. काजलला आशा वाटते. काजल त्याच्याकडे पाहू लागते आणि मग तो म्हणतो, मला अनामिकासोबत माझं पुढचं आयुष्य रंगवायचं आहे. मी निर्णय घेतला आहे, अनामिकाला माझ्या आयुष्यात मी स्थान देणार. हे ऐकल्यानंतर रजनीला फार आनंद होतो. काजल, इतके दिवस झाले आम्ही विचारतो याला, पण याने कधी आम्हाला कबुली दिली नाही. बघ तू बोलतास त्याने लगेच कबुली दिली, तर आपण कॉफी पिऊन हे सगळं सेलिब्रेट करायचं का? काजल लगेच म्हणते, नाही मला उशीर होत आहे, मी निघते. असं म्हणत तिथून पळ काढते. रजनीला फार विचित्र वाटतं हे. मग सोहम तिला सांगतो, अगं नाही, तिला खूपच उशीर झाला होता, ती सारखी जाऊ का विचारत होती म्हणून ती गेली बहुतेक. पण ठीक आहे. रजनी म्हणते, मला ना ह्या गोष्टीचा फार आनंद होते, आज तू कबूल केलं आहे म्हटल्यानंतर पुढचं आता बोलता येईल आपल्याला सगळ्यांशी. इकडे कलाच्या आणि अद्वैतच्या आयुष्याबद्दल विचार करता करता त्या दोघांमध्ये कशी भांडणं अजून लावता येईल हा सरोज विचार करत असते आणि लवकरात लवकर ह्या दोघांना कसं वेगळं करता येईल ह्या गोष्टीचं ती प्लॅनिंग करत असते. हा 50-50वर चालू आहे. जर याचं मन बदललं आणि हा कलेच्या बाजूने गेला तर? सरोज म्हणते, नाही, आता आपल्याला नवीन डाव टाकायला हवा. आता डाव टाकावा तर नक्की काय टाकावा विचार करत ती फेऱ्या मारत असते. तिला युक्ती सुचते, एक घाव दोन तुकडे असं करायचं आपण. मग ती लगेचच वकिलांना फोन लावते. वकिलांना ती कुठल्या प्रकारचे पेपर्स तयार करून लवकरात लवकर पाठवा ही सगळी डिटेल्स सांगते आणि तिचा आता नवीन प्लॅन सुरू झालेला आहे. इकडे मात्र कलाच्या आईला टेन्शन आलेलं असतं. कलामध्ये आणि अद्वैतमध्ये नक्की काय झालं आहे ते पाहण्यासाठी काजलला पाठवलेलं होतं. मग काजल घरी आल्या आल्या ते दोघंजण प्रश्न विचारू लागतात, जावई बापू आणि कलामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना? त्यावेळेला ती म्हणते, हो सगळं व्यवस्थित आहे. दोघंजण एकमेकांशी छान बोलत आहे, त्यांच्यामध्ये संवाद चालला आहे. त्यांच्यामधली जी काही भांडणं होती ती सगळी संपलेली आहे. काजलचं बोलणं आणि तिचा चेहरा याच्यात काही ताळमेळ बसना. संगीता तिला प्रश्न विचारते, नक्की काय झालं आहे? त्यावेळेला ती जे प्रश्नांची उत्तर देते ती काहीतरी भलतीच असतात. त्यावेळेला काजलला तिचे वडील विचारतात, तू बरी आहेस ना गं? त्यावेळेला ती म्हणते, आपल्याला काय झालं आहे, आपण एकदम टकाटक आहेत आणि माझा फोन व्हायब्रेट होतो आहे बहुतेक. असं म्हणत ती लगेच फोनवर बोलण्याचे नाटक करत रूममध्ये निघून येते. रूममध्ये येऊन ढसाढसा रडू लागते. कुणाला आवाज जाऊ नये म्हणून तोंडावर हात ठेवते. तिला ते क्षण आठवतात. सोहम तिला सांगतो, आता तू माझ्या आयुष्यापासून लांब राहायचं, मी आणि अनामिका आम्ही दोघं नवीन आयुष्य सुरू करणार. हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या पायाखालची जमीन हललेली. बिचारी खूप रडते. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल, सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. सरोज विचारत असते, आबा कुठे गेले? त्यावेळेला रजनी सांगू लागते की आबा ना आपल्या गावी गेले, काय कुणास ठाऊक. ते म्हणत होते संकेताच्या दिशेने जायला हवं म्हणून ते तिकडे गावाला गेले. कुणालाही सोबत घेऊन का गेले नाही आबा, असं सरोजनी प्रश्न विचारल्यावर रजनी सांगू लागते, मी त्यांना खूप हट्ट केला होता, कुणाला तरी न्या, अद्वैतला, सोहमला, पण आबा नाही बोलले. आबा एकटेच गेले. मग त्यांच्या मागे आनंदला पाठवलंय. मग ती म्हणते, ठीक आहे, मी आनंदला फोन करते, त्याच्या टचमध्ये राहते. आबा कुठे काय कसे आहे म्हणजे माहिती मिळत राहील. इकडे आपण देवघरात इतकी तयारी करून ठेवली ना, आबाच नाही, आता काय करायचं? तितक्यात नयना रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ तुम्हीच काहीतरी करा आता, म्हणजे तमाशा सुरू होईल. मग मॉम इन लॉला सुरुवात करायला सांगितल्यावर ती सुरुवात करते, अरे इकडे बघा देवघरात काय झालं आहे. असं म्हटल्या प्रत्येकजण देवघराच्या दिशेने धावू लागतं. समोर पाहतात तर काय, देवाची मूर्ती तोंड फिरवून बसलेली. देव आपल्यावर रुसले वाटतं. देवाची मूर्ती तोंड कशी फिरवली देवी आईने? आपली किती प्राचीन मूर्ती आहे ही देवी. देवीवर आबांची किती श्रद्धा. देवाने आपल्याकडे पाठ फिरवली असा संकेत तर नाही ना? म्हणून रोहिणी सगळ्यांसमोर कळवळून बोलत असते आणि रजनी मात्र घाबरत असते. देवासमोर हात जोडते. देवाने हा कसला संकेत दिलाय? माझं तर मन खूप घाबरतंय. आबा ही गावाला गेले आहे आणि त्यांना तिकडं काही झालं तर, म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तितक्यात सरोज म्हणते, कोणीही काही घाबरायची गरज नाही, मी आत्ताच गुरुजींना फोन करते आणि याच्यावरती काहीतरी उपाय असेलच, ते आपल्याला कळवतील. सगळेजण आपापल्या कामाला लागा आणि देवी आईची मूर्ती सरळ करून तिची छान प्रकारे आरती करा. मी तोपर्यंत गुरुजींशी फोनवर बोलते. असं म्हणत सरोज रूममध्ये जाते आणि
कला मात्र फार दुखावलेली असते. तिला फार वाईट वाटत असतं की देवीने आपल्याकडे खरंच मान फिरवली की काय, आपल्याकडनं काही चूक झाली तर नसेल ना म्हणत ती देवीकडे प्रार्थना करते, देवीची आरती करते, सगळ्या घरात धूप दाखवत फिरू लागते. इकडे सरोज मात्र अद्वैतला पुन्हा रूममध्ये घेऊन येते, त्याला बसायला सांगते. मग ती त्याला म्हणते, हे बघ, उगाचच आपल्या ह्या न चालणाऱ्या नात्यामध्ये रेंगळत बसण्यात काही उपयोग नाही. आता तू लवकरात लवकर निर्णय घे आणि ह्या नात्यातून बाहेर पडावं म्हणून मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे. अद्वैतला काही कळेना आई काय सांगते. मग तिच्या होला हो करत मान हलवत अद्वैत तिच्या प्रत्येक गोष्टीला हो बोलू लागतो. आता अद्वैत समोर सरोज एक गोष्ट ठेवते. इकडे कला सगळ्या घरात धूप दाखवत प्रत्येक रूमच्या दिशेने जाऊ लागते. अद्वैतच्या हातावरती सरोज आता एक फाईल ठेवते. त्या फाईलमध्ये काय आहे म्हणून अद्वैत त्याच्या आईला प्रश्न विचारू लागतो. तेव्हा ती त्याला सांगते, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात न आवडणारा क्षण तुझ्या आयुष्यातनं काढण्याची सुवर्ण संधी. हे बघ, तुझ्यासाठी मी हे आणले आहे, याच्यावरती तू पटकन अशी सही करून दे, म्हणजे तू न आवडणाऱ्या नात्यातून कायमचा मोकळा होशील आणि उगाचच रेंगळत बसण्यात काही अर्थ नाही. असं म्हणत सरोज त्याला ती फाईल देते. त्याच्या हातावरती पेन टेकवते आणि त्याला ती हट्ट करू लागते, ह्या फाईलवर तू सही कर. तो ते पेपर खोलून पाहू लागतो. आपल्या डिवोर्स पेपरवर साईन केल्यावरती आपण मोकळे होऊ असं सरोज सांगू लागताना कला हे सगळं ऐकते. तिच्या पायाखालची जमीन सरकते. ह्या मायलेकांचं इतकं लांबपर्यंत पोचलं हे सगळं, तिला जे जसं वाटत होतं त्याच्या पलीकडे हे सगळं पोचलेलं हे तिला जाणवतं. त्याची आई त्याच्यामध्ये या शामिल आहे हेही तिला जाणवतं. आई त्याला सांगत असते, ह्या पेपरवर साईन कर, त्याच्या हातात पेन देते. हे सगळं पाहिल्यावर ऐकल्यावरतीच तिथनं कला बाहेर लगेच पडण्याचा प्रयत्न करू लागते. तिच्या हातातनं देवीची आरतीचं निरंजन खाली पडतं. त्याच्यावरनं ती पाय देत तिथून पळत बाहेर निघून जाते. रजनी मात्र तिच्या मागे येते. काय झालंय, बिचारी कला एवढी घाईघाईने कुठे गेली. कला म्हणून ओरडू लागते. बाहेरनं ओरडण्याचा आवाज आल्यावरती सही करायची सोडून अद्वैत बाहेर येतो आणि काकीला विचारतो काय झालं. त्यावेळेला ती सांगते, का कुणाच ठाऊक, हे बघ ना काय होऊन बसलं, देवी आपल्यावर खरंच रुसली वाटतं. कला ना बघता बाहेर निघून गेली, काय झालं असेल तू फोन करून विचार ना. असं म्हटल्यानंतर अद्वैत लगेच फोन करू लागतो. इकडे सरोज मात्र म्हणते, याचा अर्थ ती रूमच्या बाहेर आली होती, तिने आमच्या दोघांमधलं बोलणं ऐकलं. आता तिला समजलंय की फारकं तिच्या पेपरवर अद्वैत सही करतोय, त्यामुळेच ती बहुतेक निघून गेली. चला, बिना औषधाची खरूच गेली आणि अद्वैतला ती फोन लावू नको म्हणून खुणवते. आणि मग ती सगळ्यांना बोलते, ह्या मुलीला नेहमीच असं वागण्याची सवय आहे, ती कधीच रिस्पॉन्सिबिलिटीने वागत नाही, त्यामुळे ती जर गेली असेल तर तिला जाऊ द्या, तिचं मन. आता तिला बोलवण्यासाठी कोणीही जाऊ नका. इकडे मात्र कला देवीच्या मंदिरात पोचते. देवी आईला प्रश्न विचारते, प्रत्येक वेळेला तर तूच संकेत देत होती की आमच्या दोघांची जोडी खूप चांगली आहे, मग तू आत्ता का पाठ फिरवलीस ग, एवढं मोठं संकट माझ्यावर का आणलंस ग. असं म्हणत देवीसमोर ती हात जोडून देवीला विनंती करते, तिचं गाण्यानं मांडते. देवी आई आता तिच्यावर कशी कृपा करणार हे पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल. आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं, कला अद्वैतला जाबच विचारते, तुमच्या दोघा मायलेकांचं ठरलेलं होतं, मग हे नाटकं इथे फळ्यावरती लिहिण्याचे का केले, इतका वेळ का दिला, केली ना तू ते पेपरवर साईन. त्यावेळेला अद्वैतीला म्हणतो, नाही केली, तू बघ अति आगाऊ, प्रत्येक गोष्टीत आगाऊपणा करते. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.